रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील उट्टंबर या छोट्याशा गावातील 17 वर्षीय विनय विश्वनाथ कुलाबकर यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर सुवर्ण पदक मिळवत भारताचा झेंडा उंचावलाय। नुकत्याच 18 ते 21 जून 2025 दरम्यान मलेशियातील लंकावी येथे पार पडलेल्या ONB या स्पर्धेमध्ये त्यानं पहिला क्रमांक पटकावत भारतासाठी ऐतिहासिक यश संपादन केलं। 2024 पासून विनय हा नेव्ही बॉय स्पोर्ट कंपनी गोवा मार्फत प्रशिक्षण घेतोय। समुद्राशी असलेलं घट्ट नातं आणि नौकानयनाबद्दलची आवड यामुळे त्यानं सेलिंग स्पर्धेकडे वळण घेतलं। घरच्या गावातून मोठ्या अपेक्षांनी खेळाच्या मैदानात उतरलेल्या विनयनं लवकरच स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलंय। आंतरराष्ट्रीय स्पर्धेत झळकण्यापूर्वी विनयनं देशांतर्गत पातळीवरती देखील आपली छाप सोडली। त्यानं मिळवलेली सुवर्ण पदकं गोवा थॉन्टिंग असोसिएशन, रॉयल म्हैसूर सेलिंग चॅम्पियनशिप, YAI यूथ नॅशनल हीच कामगिरी त्याला मलेशियाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड मिळवून देण्यासाठी महत्त्वाची ठरली। मलेशियातील पाण्यावरती जोरदार स्पर्धा होत असताना विनयनं उत्कृष्ट कौशल्य दाखवत सुवर्ण पदक पटकावलं। त्याच्या या यशामुळे केवळ दापोलीच नव्हे तर महाराष्ट्र आणि भारताच्या क्रीडा विश्वामध्ये अभिमान वाटावा असा हा सगळा सुवर्ण योग आहे। उट्टंबर सारख्या छोट्या गावातून असा खेळाडू घडणं म्हणजे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे। विनयमुळे आज आमचं नाव देशभर पोहोचलं असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदक जिंकल्यानंतर विनयचं पुढचं लक्ष म्हणजे ऑलिम्पिक सेलिंग स्पर्धा, यासाठी तो सातत्यानं सध्या तयारी करतोय। उट्टंबरच्या किनाऱ्यावर वाढलेला हा मुलगा आज जगभरातील समुद्राशी 2 हात करतोय। समुद्रावरची ही धाडसी झुंज त्याला नवं यश देत राहील यामध्ये मात्र शंका नाहीये। तेजस बोरगरे, कोकण कट्टा न्यूज, दापोली, रत्नागिरी।